शिकून संसार सांभाळायचा आहे ना, मग एक काम करू, जे पैसे तुझ्या शिक्षणाला लावायचे ते हुंडा देऊ आणि तुझं लग्न थाटामाटात करू बा. जाय ग आई, तू पण असं बोलशील मला वाटलं नाही. अगं आई, मला पण कॉलेजला जायचंय, मला पण जॉब करायचंय, मला पण शिकायचंय, मला पण सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यांच्यासारखं बनायचंय. अरे बेटा, पण तुला किती वेळा सांगू, बाहेर गावी जाऊन तू करणार काय? करणार काय? 10-12 लाख कर्ज होणार, परत आली की तुझं लग्न होणार, तुला हुंडा द्यावा लागणार, मग तू सासरी जाणार. मला सांग, हे सगळं घुमून फिरून तुझ्या लग्नावरच नसेल तर तू एक काम कर, लग्न कर, बापाचा आशीर्वाद घे आणि सुखी राहा की ग. पण बाबा मला शिकायचंय. झालं, आला आला तो दिवस माझ्या लग्नाचा. पुष्पमाला अर्पण केली चरणी या गजानना, पुष्पमाला अर्पण केली चरणी या गजानना, हे शुभ मंगल अति सुलभ व्हावे ओ गजानना, हे शुभ मंगल अति सुलभ व्हावे ओ गजानना. सर्व पाहुणे आशीष द्याओ, सर्व पाहुणे आशीष द्याओ, मिळो तुम्हा सन्मान. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. शुभमंगल सावधान. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. हे सगळं मलाच का? जन्माला आले म्हणून नाराज का? घरच्या नावावर मुलाचीच का? कामाची अपेक्षा माझ्याकडनंच का? सहज म्हटलं जातं, पावडर लावू नको, भांडी घासायला तू काय बाई आहेस का? बांगड्या घाल बांगड्या. का हो, बांगड्या घातलेला हात एवढा वाईट आहे का? मुलगा मुलगी असमान आहे, त्यांच्यात भेद आहे, हे लहानपणापासूनच मनावर बिंबवलं जातं. मुलगी शिकली, प्रगती झाली, हा पण नारा देतो, पण हा नारा खरंच समाजामध्ये रुजतोय का? तर नाही. आजही मुलींचे बालविवाह केले जातात, आजही त्यांचे शिक्षण थांबवलं जातं. ज्या वयात तिला देशासाठी, राष्ट्रासाठी, स्वतःसाठी, आई वडिलांसाठी काही करायचं असतं, त्याच वयात तिचं लग्न लावलं जातं. मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? टन 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 तारा चलती है क्या 9 से 12. ए मूर्खा, काय बघतोयस रे? ए, फक्त बघतोय ना, गुन्हा थोडी केलाय. ए माझा पाठलाग काय करतोस रे? ओ मॅडम, पाठलाग तर केलाय. अरे माझी वाट का अडवलीये? जाने मन, तू तर माझा श्वास अडवलायस. ए काळी, तुने तो जलाडाला. ए तेरड्या, तुला लाज नाही वाटत? मी तुझ्या मुलीच्या वयाची आहे. अहो मॅडम, वयात काय राहिलं, अभी तुम जवान आहे, जवान. हा आहे बघा आमचा मान. चिकनी काय, आयटम काय, ही आहे मुलींना बोलण्याची सर्वसामान्य भाषा. मुली खरंच आयटम असतात का हो? त्या निर्जीव आहेत का? अरे ती कोणाची तरी ताई, बहीण, आई आहे, तरीही त्यांना अशा प्रकारे समजलं जातं. तर याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? आई, अगं अगं मुली, तू अशी अचानक आणि एवढी घाबरलीस का बाळा? सासरी बरं आहे ना सगळं? अगं इथे हिनंच काय केलं असेल? हिचंच काही लफडं असेल. मला 2 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. हिनंच काय केलं असेल? असं वय. असं काय झालं नाहीये. ज्या मुलींच्या संसारासाठी तुम्ही तुमचा जीवाचा तुकडा आणि जमिनीचा तुकडा हुंड्यात लावता, आणि त्या लोकांनी काय केलं? आई, मला त्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आई, मला नाही जायचंय. हे असं कर. अरे देवा, हे काय झालं माझ्या मुलीसोबत? नातेवाईक काय म्हणतील? शेजारी काय म्हणेल? गाव काय म्हणेल? समाज काय म्हणेल? नाही बाळा, नाही, तुला जावंच लागेल. तू जा. का? सांग नाही का? तुला माझ्यापेक्षा या समाजाचा विचार पडला. अगं अगं, नातेवाईक काय म्हणतील, का काय म्हणेल, समाज काय म्हणेल, तुला याचा
साखळी पाहिजे. आता तर नवीनच निघालं, फर्निचरला 2 ते 2.5 लाख रुपये द्या. का दिलाय ना तुम्ही तुमच्या जीवाचा तुकडा, पुरे नको का? आई, माझं कुठं चुकतं सांग नाही, मी कुठं जाऊ आई? त्यापेक्षा मी मेलेलं बरं आहे. नाही बाळा नाही, असं कसं बोलतेस तू? आम्ही एवढे निर्दयी नाही की आम्ही आमच्या मुलीला असं मरायला सोडून. नाही बाळा, असं बोलायचं नाही. नाही बाळा नाही. गोरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे. बघितलं मंडई, आई वडिलांना त्यांची मुली कधीच ओझं वाटत नाही आणि ती वाटणारही नाही. पण जगाच्या रीतीनुसार त्यांना काळजावर दगड ठेवून आपल्याच मुलीचे लग्न करून तिला सासरी पाठवावं लागतं, याच विश्वासाने की आपली मुलगी सासरी जाऊन सुखी आणि सुरक्षित राहील. पण काही ठिकाणी मुलींना अत्याचार सहन करताना पाहून त्याच आई वडिलांचे हाल बेहाल होतात. आपली मुलगी सासरी जाऊन सुखी सुरक्षित राहावी म्हणून आई वडील अपमानाचे घोट घेत असतात. तर आता गरज आहे त्याच मुलीसाठी आणि आई वडिलांसाठी हा विचार बदलण्याची. कलम 498 ए नुसार हुंडा पद्धत कायमची बंद करते. अरे भावा, कॉलेज सुटले, तुझी वहिनी बघ बरं दिसायली का? आली नाही हो अजून. आज तिला शेवटचा विचारणार बघ. आज ती मै होणार नाही तर कोणाचीच नाही. आज फैसलाच होणार बघ. आज तिला विचारतोच बघ. आली का रे? आली भाऊ आली. ओ मॅडम थांबा. ए दूर राहायचं, समजलं ना? ए तुझ्याशी बोलत नाही मी, तू हो बाजूला. आणि हे तू लग्न करणार आहेस की माझ्याशी? नाही. आज शेवटचं विचारतोय. नाही. ए सरक सोड. ए तिला बाजूला का रे? सोड मला. ए सोड, सोड मला, सोड. ए सोड. खुशी वाचा, वाचा मला खुशी, वाचा. ए ये रे, ये वाचा. तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या हे बघ, केलं तुला व्हायरल. आता तू माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधार व्याधाई, ववाळून तो जीव माय बापा मनवायोरी पेटला, खेळ मांडला. नमस्कार साहेब. नमस्कार. आज अजून एक बलात्कार झालाय, यावर तुमचे मत काय? आजकालच्या मुली कशा छोटे छोटे कपडे घालतात, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतात, लिपस्टिक लावतात. कदाचित त्यामुळेच त्या मुलीचा बलात्कार झाला असेल. त्या मुलीने जर अंगभर कपडे घातले असते तर तिचा बलात्कारच झाला नसता. म्हणजे साहेब तुमचे म्हणणे असे आहे की तिने छोटे कपडे घातले होते म्हणून तिचा बलात्कार झाला, आणि हेच जर तिने अंगभर मोठे कपडे घातले असते तर तिचा बलात्कार झाला नसता का? अर्थातच त्या मुलीने जर अंगभर कपडे घातले असते तर तिचा बलात्कारच झाला नसता. उलट आम्ही तिचा सत्कार केला असता. पण साहेब तिने छोटे कपडे घातले होते म्हणून तिचा बलात्कार झाला, हे तुम्ही एवढं ठामपणे कसं सांगताय? अहो, आपल्या भारताची संस्कृती काय आहे? अंगभर कपडे घालणे. आजकालच्या मुली फॅशन करण्यासाठी छोटे छोटे कपडे घालतात, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतात, लिपस्टिक लावतात. कदाचित यामुळे असे प्रकार घडतात. साहेब आपण एका ठिकाणी स्त्री सुरक्षेसाठी एवढे मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतो आणि इथे या मुलीचा बलात्कार झालाय, तर यावर तोडगा काय? यावर तोडगा पोलीस आहे, कोर्ट आहे, बघू त्यावर. चला रे. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. मला करता येणार नाहीत मुजरा, कारण मुजरा करायला वाकेल तर माझ्यावरही पडतील नजरा. ऐकताना थोडं खटकेल, वाटेल राज्यात चाललंय काय. पण दुर्दैवानं इथं नाहीच सुरक्षित कोणाची बहीण तो कोणाची माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर लढता येतं, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात. शिक्षा व्हायचं लांबच, फक्त कॅन्डल वास चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा
शिवरायांचे धडे आम्ही वाचले, शिवरायांचे धडे आम्ही वाचले, पण त्यातील धडा मात्र घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार तर चांगला, पण तो लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतो महाराज, वाईट वाटतो महाराज. अहो पण नुसतं वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या अजून फक्त पाणी तोळ्यामध्ये दाटतं. महाराज, महाराज आज परत एकदा तुमचा अवतारावर स्त्रियांना हवाय, तिथल्या तिथंच फैसला घेता येईल अशा शासक आम्हाला हवाय, असा शासक आम्हाला हवाय. बघितलं म्हणजे हा जो बलात्कारी आहे तो कधीही कुठेही फिरू शकतो, पण स्त्रियांनी मात्र साक्षात घरात. आणि छोटे कपडे म्हणणाऱ्यांनी जरा विचार करा. आज लहान मुलीपासून ते मोठे कपडे घातलेले आणि म्हाताऱ्यापर्यंत बलात्कार होत आहेत. मग आज हिच्यासोबत बलात्कार झाला, बदलापूरच्या त्या चिमुडीसोबत बलात्कार झाला, कोलकात्याच्या त्या डॉक्टर सोबत बलात्कार झाला, 4 दिवसाआधी त्या स्वारगेटला बलात्कार झाला. मग सगळ्यांच्या जिल्ह्यात होईल, मग गावात होईल, अरे मग सगळ्यांच्या दारात. अहो अशी परिस्थिती पाहून आई वडिलांना असा प्रश्न पडतो की त्यांनी त्यांच्या मुली शाळेत पाठवायच्या की नाही. मग अहो म्हणूनच गरज आहे इथलं पुरुष बनवण्याची, पुरुषाला चारित्र्यवान आणि सद्विचारी बनवण्याची. असं जर खऱ्या अर्थाने झालं ना, असं जर खऱ्या अर्थाने झालं ना, तर इथूनच जन्माला येतील नवे शिवबा, नवे सावित्री, नवे फुले आणि नवे डॉक्टर बाबासाहेब. मग इथे प्रश्न छोट्या कपड्याचा नसून तो पुरुषी मानसिकतेचा आहे. तर याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? तुम्ही वेळेवर औषध घ्या, तुम्ही नक्की बरे व्हाल, मला खात्री आहे. तुम्ही जाऊ शकता आता. बाप रे, 2 वाजले, यांचा लंच ब्रेक झाला असेल. कमेंट. ओ आलात मॅडम तुम्ही? हो. बाय द वे तुम्ही होतात कुठे इतक्या वेळ? अहो पेशंट चेक करत होते. पेशंटच चेक करत होतीस की अजून काय? हे असं कसं बोलताय तुम्ही माझ्याविषयी? खरंच बोलतो, ते आवाज. अहो मी तुमची बायको आहे तरी असा विचार करताय माझ्याबद्दल? मग काय झालं ग? मग काय झालं? आणि हे विसरू नका, तुम्ही ज्या पदाला आहात ना त्याच पदाला मी पण आहे. ओय, किती जरी मोठं पद असलं ना, शेवटी बायको आहेस. बायको आहेस, बायको सारखंच राहायचं. बघितलं मंडळी, ते दोघेही एकाच पदाला असून ती सक्षम असून सुद्धा तिलाच त्रास सहन करावा लागतो. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 नुसार स्त्री पुरुष समानतेचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार स्त्रियांना खऱ्या अर्थाने मिळतो का हे बघितलं पाहिजे व ते अधिकार स्त्रियांना दिले पाहिजे. बघा, ती डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, कलेक्टर असो, कोणत्याही पदावर असो, ती तिच्या जबाबदाऱ्या पार पाडते, तरीही तिलाच त्रास सहन करावा लागतो. याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? अरे वा, काय बोला चाली चालू आहे? अहो काका, पाटलाच्या घरी पोरगी आहे म्हणून पोरगी. असं आहे? अहो इंटरव्ह्यूला आलो लग्नाच्या. अच्छा, आधी नोकरीसाठी लाईन, आता छोकरीसाठी लाईन. अहो काका, आता पोरी राहिल्यात व कुठं? ते आहेच म्हणा. ए बघ बघ, पाटलाची पोरगी आली. ए काय बघताय? चला का शोधलाय माझ्यासाठी मुलगा. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, ही रहे न जब अपना. चिल्ड्रे ढूंढो, मिल जाएगी अपने को भी. नवरीचे मामा यांनी लवकरात लवकर नवरीला घेऊन यायचंय. नवरीचे मामा. आर आधी पोरीची किंमत कळली नाही बाबा. आज पोरीच भेटना झाल्यात लग्नाला. तुला म्हणलं होतं शिक म्हणून, पण शिकून मी पोरी भेटना झाल्यात. आणि होय रे, त्या पोरीनं त्या पोरामध्ये काय बघलं असेल जे आपल्यात नाही. होय बघ की, काय बघले की काय नाही की. आता कसं होईल रे आपलं? लय अवघड आहे बघा आता आपला. शुभमंगल सावधान. बाबा लगी. अरे काय रडत बसला? चल उठ, आलं तसं जेवण
त्याची एक कविता आहे ती अशी. जो तो मुलगा म्हणतो मजला बायको पाहिजे गोरी, जो तो मुलगा म्हणतो मजला बायको पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहून कुठे जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहून कुठे जातील काळ्या पोरी. मुलगा हा काळा नकटा असला तरी चालेल, पण मुलगी ही सुंदर गोरी असली पाहिजे, आणि ती नसेल तर तो त्रास आम्हाला सहन करावा लागतो. पण आता बस. हे सगळं मलाच का? अन्याय, अत्याचार, बलात्कार माझ्यावर का? पण आता बस. आम्ही जर लग्नाला नकार दिला तर ते गुंडे आमच्या अंगावर ऍसिड फेकतात, बलात्कार करतात, पळून निघून जातात, पण तो सर्व त्रास आम्हाला सहन करावा लागतो. पण आता बस. हे सगळं मलाच का? हातात बांगड्या माझ्याच का? गळ्यात मंगळसूत्र माझ्याच का? लाचारीचं हे जीवन मलाच का? समाजाचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन एवढा वाईट का? एवढा वाईट का? एवढा वाईट का? एवढा वाईट का? पण आता काय? आता आपण 21व्या शतकात राहतो, पण या 21व्या शतकातही 18% घटना या बलात्कारावर असून 44% घटना या घरेलू हिंसाचारावर. जेव्हा जेव्हा इथं जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहतो, तेव्हा तेव्हा इथं बसलेला प्रत्येक जण त्या गोष्टीसाठी तितकाच जबाबदार आहे. आता सोडा स्त्रियांना गुलामगिरीतून, स्त्रियांनी स्वतः पडा या गुलामगिरीतून बाहेर. मी सगळ्यांना आव्हान करते की त्यांनी समोर यायचं आहे आणि आपल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडायच्या. 4:30 वाजता सकाळी एक नारी सब पे भारी, एक नारी सब पे भारी, एक नारी सब पे भारी. हो 4:30 ला सकाळी. असं जर खऱ्या अर्थानं झालं तर सर्व महिलांना सन्मान मिळेल. बाबुल प्यारे सजन सख्यारे सुन लो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का नामजदार न नैया, पतवार बनूंगी लहरों से लड़ूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपया, अरे मुझे क्या बेचेगा रुपया. हो किती वाजता म्हणलं? मग 7 ला पाठवते की स्टेशनला माणूस आमचा. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित कुसुमताई चव्हाण D.Ed कॉलेज नांदेडच्या या विद्यार्थिनींनी जो मेसेज आपणा सगळ्यांपर्यंत देऊ केलेला आहे तो आपल्यापर्यंत पोचला असेल तर आपलंही प्रेम त्यांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. खूप छान मुलींनी. धन्यवाद. थँक्यू सो मच.